साई प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026 साठी कविता पाठवत आहे। कवितेचं शीर्षक आहे स्त्री। ती जन्माला आली तेव्हा बापानेच तिला पडत्या पावसात घराबाहेर टाकलं। ती स्त्री, ती जन्माला आल्यापासून तिला प्रेम, आपुलकी, माया, तिची काळजी कधीच मुला एवढी केली नाही। ती स्त्री, तिला आवडणाऱ्या गोष्टी कधीच मिळाल्या नाहीत। तिचं कौतुक कधीच मन भरून केलं नाही। तिला कधीच फुलू दिलं नाही। ती स्त्री, शेकडो केले उपवास तरी तिचा काहीच सरला नाही वनवास। शेकडो केले उपवास तरी तिचा काहीच सरला नाही वनवास। ती स्त्री, तिच्या आयुष्यात चूल आणि मूल हे शब्द गेले। तिच्या आयुष्यातून चूल आणि मूल हे शब्द गेले, पण बेबी आणि किचन हे शब्द राहिले। मग कुठे काय बदल झाला असं म्हणणारी ती स्त्री, युद्धात पुरुषाकडून स्त्री फक्त भोगली गेली तर तिला माणूस म्हणून नाकारलं। ती स्त्री, संविधानानं स्त्री पुरुष समानता आणली, पण सुरक्षेचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित राहिला। ती स्त्री, धुनी भांडी स्वयंपाक पाणी, धुनी भांडी स्वयंपाक पाणी संपली का हो महिलांची कहाणी। आजपर्यंत ती फक्त पुरुषांसाठी रात्रंदिवस खपत राहिली। ती स्त्री, टिकली, नथ, कानातले, मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण, जोडवी, आजपर्यंत या अलंकार रूपी बेड्यामध्ये जखडली गेली। ती स्त्री, तिने बापाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य पाहिलं आणि नवऱ्याच्या घरी सासूचा सासरवास पाहिला। ती स्त्री, तिच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त कामच काम, भला मोठा दुःखाचा डोंगर आणि त्यातून ओसंडून वाहणारे अश्रूंचे पाटच पाट। ती भावनांमध्ये बुडून राहते। सर्वांची नातेसंबंध तुटू नये म्हणून ती अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करत राहते। ती स्त्री, पुरुषांच्या वासनेमुळे घोरपडीसारखे मुके प्राणी सुद्धा वाचले नाहीत। पुरुषांच्या वासनेमुळे घोरपडीसारखे मुके प्राणी सुद्धा वाचले नाही तर घरातील स्त्री कशी वाचणार आहे। नात्यात होतो बलात्कार, नात्यात होतो बलात्कार, नात्यात होतो बलात्कार, इज्जतीसाठी सर्वजण होतात गप्प, पण मुलीचं आयुष्य क्षणात होतं पस्त। तिच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर चौरंग करणारे शिवराय आज नाहीत। तिच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर चौरंग करणारे शिवराय आज नाहीत। वाघिणीसारखी खंबीर होणारी ती स्त्री, वाघिणीसारखी खंबीर होणारी ती स्त्री, बलात्कार होऊनही आत्महत्येचा विचार मनात न आणणारी सावित्री जिजाऊ, मुळातून वाचणारी ती स्त्री, तिच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर तिला जगण्यासाठी आधार अभय कुणीच देत नसतं। तिच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर तिला जगण्यासाठी आधार अभय कुणीच देत नसतं। तेव्हा या पुरुष सत्तेला सुरुंग लावणारी ती स्त्री, धन्यवाद।